खरंच आहे ना, तुझी आई खूप सेल्फिशपणा करते, खूप. हो, तुझीच. मग काय माझी? तुझीच. त्यांना काय गरज आहे का? काही गरज आहे का? तू सांगतोच आहे, खाता-पिता, हागल्या-मुतल्या गोष्टी. आणि तुला पण अशीच सवय आहे, की चांगलं हां, जेव्हा मी पनीर वगैरे करते, चिकन बनवते, तेव्हा नाही सांगत तू. आणि तू जेव्हा जेवण बनवत नाही, पार्सल आणतो, बोंबलत असतो कुठेतरी हिंड, तेव्हा सांगतो बरोबर. हे नाइंसाफी आहे ना ही. आणि असं जर असेल ना हां, तर कुठलीही मुलगी सहन नाही करणार आहे. आजकालच्या मुली तर ॲडजस्ट पण करत नाहीत. तू कुठला नवस केला होता आणि काय केलं होतं काय माहिती की तुला मी भेटले. राहू दे आता. काही नको रे, अपोलोजाईज वगैरे काही म्हणू नकोस. तुझी सगळी नाटकं आहेत. आता मी त्यांचा आज दिवसभर फोन उचलला नाही. आता त्यांचा तुला फोन आलाच असेल. मी तुला मगासून विचारते, तर काय बोलल्या, काय बोलल्या? तू सांगतोयस काय एका शब्दानी? स्वतःच्या आईची पोल खोलणार नाही. माझं असेल तर लगेच सांगणार हां. हुशार आहेस तू पण. चालू आहेस चांगला. बरोबर आहे ना. जसं काय तुझ्या आईशी मी तिथे जाऊन भांडणारच आहे. बरोबर आहे. आता मी तुला असं पण नाही म्हणू शकत, की आईला चूज कर किंवा बायकोला चूज कर. एवढी पण नालायक नाही रे मी. तुझ्या आईला वाटतं, पण नाही आहे मी तशी. काय करायचं?